शहरातील फौजा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फटाक्याच्या दुकानात सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला। या दुर्घटनेत दुकानातील एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुरारजी पेठ परिसरातील सहारा गन हाऊस या दुकानात ही घटना घडली। सोमवारी 11 मे रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास दुकानातील स्फोटक पदार्थांच्या बॉक्सचा अचानक स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की या दुकानातील कामगार केदार सिद्धप्पा छत्रे राहणार विजापूर रोड हे गंभीररित्या भाजले गेले। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्फोटक पदार्थांची हाताळणी करताना मानवी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका दुकान मालकावर ठेवण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विलास पाटील यांच्या फिर्यादीनुसार दुकान मालक बाळासाहेब प्रभाकर फुले राहणार अकलूज जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। जखमी केदार छत्रे यांच्यावर यशोधरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत।